धनंजय मुंडे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत असणारं नाव, पण हे नाव चर्चेत का आलं तर त्यांच्याच जवळच्या माणसांमुळे। निवडणुकांच्या आधीपासून धनंजय मुंडे अनेकांच्या निशाण्यावर आलेले आहेत, ज्याचं कारण ठरले त्यांचे स्वकीय। म्हणूनच धनंजय मुंडे या चक्रात कसे काय अडकले, कॅबिनेट मंत्री असणाऱ्या धनुभाऊंना राजीनामा देण्याची वेळ कोणामुळे आली, तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून। नमस्कार, मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। जरा शांतपणे बसून मागील महिन्याभरात काय झालं याचा नीट विचार करा। संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी झाली। इथपर्यंत या प्रकरणामध्ये मुंडेंचं नाव कुठेही आलं नव्हतं, मात्र या प्रकरणाशी वाल्मिक कराड हे नाव जोडलं गेलं आणि धनंजय मुंडे राजकारणाच्या केंद्रस्थानी आले। खंडणी प्रकरणातील आरोपी असलेल्या वाल्मिक कराडचा संतोष देशमुख हत्या प्रकरणासोबत देखील संबंध असल्याने आरोप केले गेले आणि याच आरोपांमधून वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंचे निकटवर्ती आहेत। धनंजय मुंडे तपास प्रक्रियेवर दबाव टाकू शकतात, म्हणून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी झाली। त्यामुळे प्रत्यक्ष पाहता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची होणारी मागणी ही धनंजय मुंडे यांच्यावर या प्रकरणात आरोप आहेत म्हणून नाही, तर मुंडे यांचे निकटवर्ती असणारे वाल्मिक कराड हे या प्रकरणात आरोपी असल्याने होत आहे। त्यामुळे वाल्मिक कराड या त्यांच्या निकटवर्तीयामुळे, त्यांच्या जवळच्या माणसामुळे धनंजय मुंडे सध्या अडचणीत आले आहेत। पण आपल्या जवळच्या माणसामुळे अडचणीत येण्याची धनंजय मुंडे यांची ही काही पहिलीच वेळ नाहीये। याआधी देखील त्यांच्या एका जवळच्या माणसामुळे धनंजय मुंडे अडचणीत आले होते। तसेच त्या माणसामुळे अनेकदा धनंजय मुंडे अडचणीत येत असतात आणि ती व्यक्ती म्हणजे करुणा मुंडे। याआधी देखील धनंजय मुंडेंवर अनेक आरोप करून करुणा मुंडेंनी त्यांना अडचणीत आणलं होतं। तर फार लांब न जाता यंदाच्या विधानसभेच्या निवडणुका आठवा। मतदानाच्या आदल्या दिवशी धनंजय मुंडेंवर अनेक आरोप करत करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंना मतदान करू नका असं आवाहन केलं होतं। तर सध्या धनंजय मुंडेंवर अनेक आरोप होत असताना करुणा मुंडे देखील मागे राहिलेल्या नाहीयेत। धनंजय मुंडेंनी निवडणुकीच्या वेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी निवडणूक आयोगाला चुकीची माहिती दिली आहे। या याचिकेत धनंजय मुंडे यांनी भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकल्याचा आरोप केला आहे। तर धनंजय मुंडेंनी त्यांच्या पहिल्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता आणि कोर्टातील प्रलंबित प्रकरणांची माहिती या प्रतिज्ञापत्रामध्ये लपवली आहे असा आरोप करुणा शर्मा यांच्याकडून याचिकेद्वारे करण्यात आला आहे। तर 30 ऑक्टोबर 2024 ला चुकीच्या मार्गाने करुणा मुंडे यांचा फॉर्म नाकारला होता, त्या विरोधात आणि धनंजय मुंडे यांची निवड झाली ती एक करप्ट प्रॅक्टिस आहे। त्यामुळे आम्ही करुणा मुंडे यांच्या मार्फत न्यायालयात इलेक्शन पिटिशन दाखल केली आहे। त्यामध्ये आमचे प्रमुख मुद्दे आहेत की धनंजय मुंडे यांनी आपल्या पहिल्या पत्नीचा कायदेशीर पत्नी असून देखील तिचा उल्लेख कुठेही केला नाहीये। यासोबतच तिच्या प्रॉपर्टी संदर्भात देखील कुठलाही उल्लेख प्रतिज्ञापत्रात करण्यात आलेला नाहीये। फक्त तिच्याकडून झालेली 2 मुलं व त्यांचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात असून त्या दोघांमध्ये ज्या पेंडिंग केसेस आहेत त्याचा कुठल्याही प्रकारचा उल्लेख धनंजय मुंडे यांनी प्रतिज्ञापत्रात केला नाहीये असं करुणा मुंडे यांचे वकील म्हणाले आहेत। आधीच वाल्मिक कराड याच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संबंधांमुळे अडचणीत आलेल्या धनंजय मुंडेंना आता करुणा शर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेमुळे कोणत्या नव्या आव्हानांना तोंड द्यावं लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर यावर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।